श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 32। सर्वाणाम् अदिअन्तं च सर्वाणाम् अदिअन्तं च सर्वाणाम् अदिअन्तं च सर्गाणाम् अदिअन्तं च सर्गाणाम् अदिअन्तश्च सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुन मध्यमं च एव अहमर्जुन मध्यमं च एव अहमर्जुन सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुन सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुनं सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुन आध्यात्मविद्या विद्यानाम् अध्यात्मविद्यानाम् वादप्रवदतामहं वादप्रवदतामहं अध्यात्मविद्यानाम् वादप्रवदतामहं सर्गाणाम् अदिअन्तं च मध्यमं च एव अहमर्जुन आध्यात्मविद्यानाम् वादप्रवदतामहं सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुन आध्यात्मविद्यानाम् वादप्रवदतामहं सर्गाणाम् अदिअन्तश्च मध्यमं च एव अहमर्जुन आध्यात्मविद्यानाम् वादप्रवदतामहं। लौकिक विद्यामध्ये अध्यात्मज्ञान आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. यालाच ब्रह्मविद्याही म्हणतात. ह्याला भगवंताची विभूती म्हटली आहे. कारण हे अध्यात्मज्ञान हे सर्वांच्या प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. हे समजण्यात अनुभवण्यात कठीण नाही. हे नित्य प्राप्त आहे. जागृती स्वप्न सुषुप्तीत जसेच्या तसे असते. आत्मज्ञान जितके प्रत्यक्ष असते तितका संसारही नसतो. तो बदलतो पण मी तसाच राहतो. शरीर बदलते, बाल तारुण्य वृद्धावस्था, पण आत्मज्ञान तेच असणे. अध्यात्मज्ञान ही माझी विभूती. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 33वा श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्लोक क्रमांक 33. अक्षराणाम् अकारास्मि अक्षराणाम् अकारोऽस्मि अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वां सामसिकस्य च द्वन्द्वसामसिकस्य च द्वन्द्वस्वामसिकस्य च अक्षराणाम् अकारास्मि द्वन्द्वनासमासिकस्य च अक्षराणाम् अकारास्मि द्वन्द्वनासमासिकस्य च अक्षराणाम् अकार अस्मि द्वन्द्वद्वासमासिकस्य च अहम् एव अक्षय काल अहम् एव अक्षय काल अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः धाता अहं विश्वतो मुखः धाता अहं विश्वतो मुखः अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः अक्षराणाम् अकार अस्मि द्वन्द्वा समासिकस्य च अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वा समासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाता अहं विश्वतो मुखः अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वा समासिकस्य च अहम् एव अक्षय काल धाता अहं विश्वतो मुखः.
वर्णमालेत सर्वप्रथम आकार येतो. स्वर व व्यंजन दोन्हीत आकार मुख्य. आकाराविना व्यंजनाचा उच्चार होत नाही, म्हणून आकार ही माझी विभूती. दोन किंवा अधिक शब्द मिळून जो शब्द बनतो त्यास समास म्हणतात. त्यात अव्ययी भाव, तत्पुरुष, बहुग्रीव आणि द्वंद्व हे 4 समास आहेत. द्वंद्व समासात दोन्ही शब्दांचे अर्थ मुख्य असतात, म्हणून माझी द्वंद्व समास ही विभूती. ज्या काळाचा कधीही क्षय होत नाही, जो कालातीत आहे, अनादि अनंत आहे, तो भगवंतच. सर्ग आणि प्रलयाची गणना सूर्यापासून होते, परंतु महाप्रलयात सूर्यही लीन असतो. तेव्हा वेळेची गणना परमात्म्यापासून होते, म्हणून अक्षय काल ही माझी विभूती. सर्व बाजूनी मुख असल्याने भगवंताची दृष्टी सर्व प्राण्यावर पडते व ते सर्वांचे धारण पोषण करतात. ज्याला जी वस्तू ज्यावेळी हवी ती त्यावेळी भगवंत उपलब्ध करून देतात. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.